नीट यूजीचे शहरनिहाय निकाल जाहीर, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. फेरपरीक्षात वेगळे चित्र. शनिवारी प्रसिद्ध झालेल्या निकालांमधून फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे चित्र समोर आले आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले होते, मात्र त्यापैकी कोणालाही त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. हरियाणाच्या हरदयाल पब्लिक स्कूल या केंद्रातील 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. तेथे 494 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. त्यापैकी केवळ एका विद्यार्थ्याला 682 गुण मिळाले, तर केवळ 13 विद्यार्थ्यांना 600 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळू शकले. आणखी तिघांना अटक. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटल्याप्रमाणे सीबीआयने शनिवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामध्ये या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार आणि 2 MBBS विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली. या दोघांनी इतर परीक्षार्थींसाठी प्रश्नपत्रिका सोडवल्याचा आरोप आहे. शनिवारच्या कारवाईनंतर सीबीआयने या प्रकरणी अटक केल्याची संख्या 21 झाली. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट यूजी परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. केंद्रनिहाय आणि शहरनिहाय पद्धतीने हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही परीक्षा 5 मे रोजी 571 शहरांमधील 4,750 केंद्रावर घेण्यात आली होती. तर 23 जून रोजी फेरपरीक्षा घेऊन त्यांचे निकाल 30 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. नीट यूजी निकाल 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटणे आणि तोतयागिरीसारखे अनेक आरोप झाल्यानंतर त्याविरोधात जवळपास 40 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. परीक्षा रद्द करावी, पुन्हा घ्यावी आणि गैरप्रकारांच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशा वेगवेगळ्या मागण्या या याचिकांमध्ये करण्यात आल्या आहेत. एका सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शहरनिहाय आणि केंद्रनिहाय तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जुलैला होणार आहे.